आहे तर त्या अखंड सौभाग्यासाठी ज्येष्ठा गौरीचं व्रत हे करत असतात। गौरी पूजन केलं जातं, गौरींना सजवलं जातं, आरास केली जाते। तर प्रत्येक वर्षी गौराईंना आपण वेगवेगळ्या साड्या नेसवत असतो। तर साडी नेसवताना कोणते जे शुभ रंग आहेत तर ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसेच गौरीसाठी साडी आपण ज्या गौरीला नेसवली तरी सुद्धा त्याला काहीही प्रॉब्लेम नाही, परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे, कारण गौरीसाठी आपण कधीही नेसलेली साडी जी आहे तर ती
नमस्कार, माझं नाव शेखर भरतराव. सर्व सातारावासियांना गणेश चतुर्थीच्या आणि गौरी गणपती आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा. सातारा शहरात मल्हारपेठेमध्ये आमचे प्रभाकर राऊत मिठाई दुकान नावाचे मिठाई दुकान आहे आणि यावर्षी सुद्धा दरवर्षीप्रमाणे गौरी सणासाठी, गौरीला नैवेद्य दाखवण्यासाठी, गौरी सजावटीसाठी फराळाचे विविध पदार्थ आमच्या इथे उपलब्ध आहेत आणि त्यासाठी सातारकरांचा भरघोस प्रतिसाद लाभत आहे. गौरी सजावटीसाठी साधारणपणे 100 प्रकारचे विविध खाद्यपदार्थ आम्ही ग्राहकांना उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्यांच्या आवडी निवडीप्रमाणे त्यांना जे पदार्थ हवेत ते ग्राहक चांगला प्रतिसाद देऊन नेत आहेत आणि समस्त ग्राहक वर्ग खुश आहे की गेल्या 4 वर्षातलं कोरोनाचं संकट वगैरे दूर जाऊन या वर्षी ग्राहकांचा प्रतिसाद कोरोनाच्या आधीचा जसा होता तसा आता वाटत आहे.